गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आपला प्लॅन आहे, आज आपण टेकडीवरनं जाणार आहे ॲलिपीला. 4.5 तासाचा प्रवास आहे आणि सीन असा आहे की आम्ही काही खाल्लेलं नाही. सकाळी 7 वाजले. आम्हाला जरा त्रास होतो गाडीमध्ये, कारण की इकडे जे टर्न्स वगैरे त्याच्यामुळे आम्ही काय खाल्लं तर आम्हाला पोटाचा उलटी वगैरे होते. काल प्राजक्ताला पण खूप त्रास झाला आणि नंतर मग दिवस पूर्ण खराब जातो. त्यामुळे आम्ही काही खात नाही आहे, डायरेक्ट निघतो आहे. आणि भाई सकाळी उठल्यानंतर रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघा यार. क्लास आहे, क्लास. खाली स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये जायला भेटलं नाही. नेक्स्ट टाईम कधी आलो तर बघू जायचं आहे ना प्राजक्ता. आता आपल्याला निघायचं आहे. ब्रेकफास्ट पण रेडी असेल तो पॅक करून घेऊया आणि मग जाऊया. हॉटेलच्या टेरेसवर आलेलो ब्रेकफास्टसाठी. सकाळचे 7 o'clock झालेले आहेत, पण व्ह्यू बघा काय भारी आहे. आता आलो आहे ब्रेकफास्ट करायला. इथून 4 hours जर्नी आहे, तर मग ते लोक बोललेले की ब्रेकफास्ट आम्ही देऊ पॅक करून. सो इकडे ब्रेड बटर जाम टोस्ट आहे, इकडे सगळं आहे. यांचे पोहे वेगळेच आहे भाई. अवल नाना चाटू हे पोहे, रगी बटू, इडली आहे, टोमॅटो उत्तपम, सांबार, कोकोनट चटणी वगैरे, भटुरे, चना मसाला, केरला पराठा, अप्पम आहे, चिकन करी, थोडंसं सकाळी पण होतं, टी कॉफी आहे. पॅक करून घेऊया आणि निघूया, कारण की 4 hours जर्नी आणि आता खाल्लं ना लागेल पोटाची, परत उलट्या करत जावं लागेल. त्यापेक्षा आपण डायरेक्ट जाऊया. चलो आता आम्ही निघतोय. हे बघा, हे हॉटेल होतं, मस्त हॉटेल होतं, रेडी आहे. चेटाजी पण आले. चेटाजी हम लोग जल्दी आ गए ना, जल्दी आ गए. तुम्ही या साईडला बसते. निघालो आता, गाडीमध्ये बसलेलो आहे. टेकडी टू ॲलिपीमध्ये. मध्ये एकदा परत एक टी इस्टेट आहे जिथे मध्ये चर्च आहे, आम्ही तिकडे पण जाणार आहे. प्राजक्ताला थंडी वाजते. प्राजक्ताने एकदम मस्त पैकी एकदम क्यूट दिसते का, एकदम अशी क्यूट. ऑन द वे आम्हाला एक ब्युटिफुल चर्च दिसला जो टी प्लांटेशनच्या इकडे. सो आम्ही आता तिथे जातो आहे, चर्चच्या इकडे. सो जस्ट एकदा आम्हाला छेटाजींनी सांगितलं की तुम्ही जा, मस्त आहे व्ह्यू वगैरे एकदम भारी आहे. तर मग आम्ही आलो आहे चर्चच्या इकडे. इकडे बघा ना, त्या चर्चच्या आजूबाजूला पूर्ण टी प्लांट केलेले, टी प्लांटेशन आहे पूर्ण. वाव. हो खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. काय व्ह्यू, म्हणजे एकदा या लाईफमध्ये बघायला एवढे म्हणजे सिनिक व्ह्यू आहे. वरतीच आहे अजून. चर्च पण खूप भारी आहे. काय व्ह्यू आहे. आणि हा चर्च आहे. तिकडे आतमध्ये अलाउड नाही आहे फोटोग्राफी वगैरे, सो आपण तिकडे आतमध्ये जाणार नाही. प्रायव्हसी ठेवूया आपण त्यांची. पण खूप सिनिक व्ह्यू आहे यार. भाई चर्च खूप मस्त आहे. मी आतमध्ये नाही चालू शकलो कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करायला इनसाइड द चर्च. पण व्ह्यू इज व्हेरी नाईस. चप्पल घालून घेऊया का आपण? चप्पल विसरलो आहे आपण घालाय. फोटो काढला आहे. मस्त चर्च आहे, मस्त. बरं झालं थांबलो आपण, आहे ना प्राजक्ता. आता खाली उतरतोय आणि काय टी सेट दिसत आहेत यार. खूप खूप सुंदर आहे, सुंदर असा व्ह्यू आहे. खूप सुंदर इकडे. केरला खरंच खूप सुंदर आहे यार. केरला आहे भाई. ऑलमोस्ट आता 30 किलोमीटर्स पण नाही राहिले, 30 मिनिट्स राहिलेले आहेत. 30 मिनिट्स राहिले आहेत. आम्ही आता ॲलिपीला पोचणार आहोत. मध्ये झोपून गेलेलो कारण की त्रास नको म्हणून. मग झोपून घेतल्यानंतर उठलो आणि मग आम्ही नाश्ता केला. इकडेच नाश्ता पॅक करून दिलेला होता. नाश्ता चांगला होता त्यांचा, है ना प्राजक्ता.
चांगलं होतं आणि आज बरं आहे आम्हाला त्रास झाला नाही यार, म्हणून आमचं जरा दिवस चांगला जायला आजचा. कारण की जर त्रास झाला असता ना तर मग खूप खराब झाला असता. हे मला वाटतं विचारायला लागेल आपल्याला, मला पण नाही कळत आहे यांचं काय माहिती. पण आता बघूया कसं आहे, कारण की खूप चांगलं आहे LAP असं बोलतात. पूर्ण हाऊस बोट्स आहेत. कसं वाटतं काय वाटतं बघायला लागेल, कारण की हाऊस बोट्स मी पहिला राहिलेलो आहे काश्मीरमध्ये, श्रीनगरला दल लेकमध्ये राहिलो आहे. पण ते कसं स्टील असतात, ते लोक म्हणजे फिरत नाही. ही कशी पूर्ण फिरणार आहे दिवसभर आणि रात्री एका स्पॉटवरती जाऊन स्टील राहणार आहे. तर मग त्याच्यासाठी मी एक्साइटेड आहे. भाई ते शेत नव्हतं, ते पाणी रिव्हर आहे बोलतात ते, त्याच्यावरती मस्त फुल वगैरे आलेले आहेत. प्राजक्ता विचारत होती कोणतं शेत आहे कोणतं शेत आहे, ते रिव्हर आहे ते. आणि ते बघा ना पूर्ण कव्हर केलंय त्याने, मस्त दिसतंय. डक्स वगैरे पण आहे त्याच्यावरती. आफ्रिकन फ्लावर्स आहे ना? हा, आफ्रिकन पायल. आफ्रिकन पायल पायल पायल. ओके, अच्छा आहे. इकडे पण आहे का? इकडे थोडे कमी झालेत आता, पण तिकडे पूर्ण कव्हर केलंय त्यांनी. वाटत पण नाही का तिथे आणि इकडे खाली लेक असेल असा. हे बघा इकडे पण एक हे बघा भाई, हाऊस बोट्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला इकडून. आता एखादी कोणती तरी हाऊस बोट असेल आमची, ती असणार, ती घ्यायची, ती पकडायची आणि मग जायचं हाऊस बोटने. कसा एक्सपिरियन्स असेल काय माहिती, मस्त असायला पाहिजे. प्राजक्ता आणि मी एक्सायटेड आहे तिथे हाऊस बोटमध्ये बसायला. बाय, आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे, पण मला ॲक्च्युली घ्यायची होती लुंगी. सो आम्ही आता लुंगी घ्यायला आलेलो आहे इकडे. कसं आलम हँडलूम्स काहीतरी आहे भाई, त्याचं माहीत नाही. आता तिकडे बघूया, माहीत घेऊया आता लुंगी वगैरे घेऊ. हँडलूम आहे यार, बघा. बाई झाले लुंगी घेऊन. आता लुंगी घेतली इकडे, चांगली होती फॅक्टरी. प्राजक्ताने तुम्हाला त्याची टूर दाखवली असेल की कसं करतात काय करतात. आता निघतोय आम्ही हाऊस बोटसाठी. ऊन खूप आहे पण इकडे आहे ना प्राजक्ता, गरमी खूप आहे.